माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर, DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस ठाण्याअंतर्गत उद्याच्या रंगपंचमीच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. उद्याच्या बंदोबस्तच्या पार्श्वभूमीवर विशेषतः उमरखेड शहरामध्ये रंगपंचमी खेळणाऱ्या युवकांनी, सर्व स्तरातल्या नागरिकांनी रंगपंचमी खेळताना कोणाच्याही व्यक्तिगत भावना, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणे, दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांनी विशेषतः होळी खेळताना, रंग खेळताना पर्टिक्युलरली कोणाच्या घरासमोर किंवा प्रार्थनास्थळ असेल, मंदिराच्या ठिकाणी कुठलाही खोडसाळपणा किंवा चुकीची कृती होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस विभागाकडून संपूर्ण बंदोबस्ताचे नियोजन झालेले आहे. उद्या सकाळी टेबल सीटवर जोराने गाडी चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशी कोणती घटना आढळल्यास, कोणी चुकीची पद्धतीने गाडी चालवणे किंवा दारू पिऊन गाडी चालवणे, तसेच आरडाओरड करणे, कोणी रस्त्याने जात असतील बाहेरगावचे युवक किंवा युवती तर त्यांनासुद्धा अडथळा करून त्यांच्यावर रंग टाकणे असे प्रकार आढळून आले आणि जर तशी तक्रार आली तर त्याचीसुद्धा दखल घेतली जाईल. विशेष करून दारू पिऊन आणि टेबल सीट जाणाऱ्या युवक असेल, कोणीही व्यक्ती असो, त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. याशिवाय आगामी पुढच्या 1 महिन्याच्या काळामध्ये 8वी 9वीच्या परीक्षा होणार आहे. तर त्या दरम्यानसुद्धा शाळेच्या ठिकाणी तसेच क्लासेसच्या ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग राहणार आहे. त्या ठिकाणी आम्ही दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते क्लासेस आणि शाळा सुटेपर्यंत आम्ही पेट्रोलिंगचे आणि फिक्स पॉईंटचे सुद्धा नियोजन केलेले आहे. त्यामध्ये RCP पथक असेल, वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी असतील, माझे बीट अंमलदार असतील, तसेच आमचे रोजचे दैनंदिन DO असतील, हे रँडमली पेट्रोलिंग करतील. कुठेही शाळेच्या ठिकाणी कोणीही युवकांनी विनाकारण थांबता कामा नये. जर तशी वारंवार कृती आढळली तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद.